काय करताय? इथे तुमच्यामुळे आमची वाट लागली, वर तुम्हीच विचारता. अहो बायको रुसली आमची, आम्ही तुमच्यासारखं प्रेम नाही ना करत. नाही नाही, ती तर म्हणते आम्ही प्रेमच नाही करत. तुम्ही कशाला टेन्शन घेताय, आम्ही आहोत ना. आणि रत्नाक्का असो किंवा कोणीही, बायकोला काय हवं असतं तर नवऱ्याचा थोडासा वेळ. हो तोच तर नाही ना आमच्याकडे. हो पण आत्ता आहे ना, आत्ता आहे तर तिला वेळ द्या ना. हो पण ती बोलत नाही ना माझ्याशी. बरं मला सांगा, तिला सगळ्यात जास्त काय आवडतं? संत्रा बर्फी. मग ती घेऊन जा ना, ती खुश होईल. हा, आणि बरोबर एखादा गजरा आणि साडी पण घेऊन जा, त्यांचा मूड एकदम ठीक होईल. मूड ठीक करायला एवढा खर्च? अहो फक्त त्याच्यासाठीच आहे खर्च, पुढे नाहीये काही खर्च. बरं मग पुढे काय करायचं? पुढे तुम्ही एक काम करा, तुमच्या आई बाबांना कुठेतरी बाहेर म्हणजे देवदर्शनासाठी किंवा नातेवाईकांकडे पाठवा. घरात तुम्ही फक्त दोघे थांबा, तुमची सगळी कामं बाजूला ठेवा, फक्त एकमेकांना वेळ द्या, बघा सगळं ठीक होईल. वा, चांगली आयडिया आहे. तिचा सगळा राग रुसवा निघून जाईल. ऐका, आपण जे मिशन आदितीच्या आई बाबांसाठी ठरवलेलं आहे त्याचा पहिला प्रयोग आपण सिद्धू आणि आदिती हे रत्नाक्का आणि दाजींवर करताय. तर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम घेऊन त्यांना छळू नका. पण अदितीचे आई बाबा आलेत का? नाही ग नानी, ते नंतर येणार आहेत. पण त्यांच्यावर जे आपण आयडिया वापरणार आहोत ना, त्या अगोदर आपण रत्नाक्का आणि भाऊजींवर वापरणार आहेत. अय्या, म्हणजे रत्नाक्कांचा पण घटस्फोट होणार आहे? नाही ग, कळेल तुला नंतर, तू गप्प बैस. ऐका, सिद्धू आणि अदिती जे करतायत ना रत्नाक्कांसाठी, ते तुम्ही माझ्यासाठी पण करायचे. तुम्ही पण करतोच की. नका, तुम्ही काहीच करू नका माझ्यासाठी. काय चाललंय तुमचं? कोणाचं काय आणि कोणाचं काय? ऑल द बेस्ट. खरंच ही एवढ्यात पटेल ना? खूप डेंजर आहे ती. तुम्ही घाबरू नका, तुम्ही आज जा आणि बिंदास रत्नाक्काशी बोला. चालेल, थँक्यू. लपवून घेऊन जातोय. काय करतेस? दिसत नाही? मी तुझ्या बोलण्याचा खूप विचार केला. मला पटलंय तुझं म्हणणं, तर मी ठरवलंय तुझ्यासाठी काही गोष्टी करायच्या आहेत. नुसतं बोलणं नको, मला कृती हवी आहे. हा हा, ही घे ना, कृती आणली तुझ्यासाठी. काय? म्हणजे बर्फी आणली तुझ्यासाठी, तुझ्या आवडीची संत्रा बर्फी. संत्रा बर्फी माझ्यासाठी आणलीत? म्हणजे तुम्हाला आठवतंय मला संत्रा बर्फी खूप आवडते ते? अगं असा कसा विसरेन मी, प्रेम करतो तुझ्यावर. मग आता मीच खायची आहे की भरवणार आहात? भरवतो ना. हे बघ, अजून काय आणलंय तुझ्यासाठी? अगं बाई, गजरा पण?
सिद्धू सापडली का रे आदिती? काय ग अदिती, कुठे हरवली होतीस? आमचा सिद्धू किती शोधत होता तुला. हो, आता अदिती वहिनी तर सापडलीये, पण आमचा सिद्धू दादा तिच्यात हरवलाय. म्हणजे तुला सगळं माहित होतं तरी तुला पावलं नाही सुहास, मी तुला सोडणार नाही. सिद्धू दादा, अरे ऐक तरी माझं, ऐक तरी सिद्धू दादा. अरे आज मध्ये घेऊ नको. आज माझं कामच आहे, जे काय होणार ते अनाउन्समेंट करायचं सगळं. अय्या सुहास, तू मिशन मम्मीचं पण अनाउन्समेंट करणार आहेस आज? मिशन मम्मी वरून आठवलं, आदितीच्या आई बाबांना दसऱ्याचं आमंत्रण दिलंय ना? म्हणजे आपल्याला ते त्यांना एक नानी, अगं निमंत्रण दिलंय ना त्यांना दसऱ्याचं, ते तू सोड. तुला काही पूजायला आणायचं नाहीये का? अगं मशीन घेऊन ये ना तुझी. हो हो, मला मशीन आणायची आहे ना, मी लगेच घेऊन येते. ते आत्ता मगाशी काय म्हणाल ते मिशन काय? नाही नाही नाही, मिशन नाही. तर आता बयो आजी आणि तात्यांची पूजा झालेली आहे, तर सगळ्यांनी फटाफट आपलं सामान घेऊन या पूजेसाठी. छोट्या पोरांनी आपली आपली पुस्तके घेऊन या फटाफट. ही बघ आणली आहेत पुस्तकं. अच्छा, आणली आहेत, व्हेरी गुड. चला, मोठ्यांनी पण भराभर आपल्या कामाच्या वस्तू घेऊन या. चला. खूप छान दिसतेस. बरं मला सांग, कुठे होतीस तू? तुझ्या रूम मध्ये सुद्धा नव्हतीस. आम्ही सगळ्या बायका ताई काकींच्या रूम मध्ये तयार होत होतो. सगळे सण किती मस्त साजरे होतात तुमच्याकडे. किती आनंदी आणि उत्साहात आहेत सगळे. मला तयार करायला 4 जणी आहात आणि मला एकटीलाच तयार व्हायची सवय. मग त्रास झाला का? नाही, किती प्रेमाने करत होत्या सगळ्या. तुला माहितीये, पल्लू काकीनी या ड्रेसवर मॅचिंग मला हे कानातले दिले आणि ताई काकीनी मला आणि अर्चना वहिनीला या बांगड्या दिल्या. इतकी धमाल चालू होती ना आज. आणि बरं म्हणे मिशन मम्मी. हा, तेच. हे मम्मी काय आहे? माझ्या मॉम डॅडना एकत्र आणायचं ठरवलंय ना, त्या मिशनचं नाव मिशन मम्मी म्हणजे महालक्ष्मी मिलिंद. अदिती, तुझ्या मॉम डॅडला कॉल केलास का? पूजेत ठेवण्यासाठी एक वस्तू आणायची, ती आणते आणि मग करते. काय ठेवणार आहेस? आणते. मला तरी सांग, काय ठेवणार आहेस? आदिती, अगं आदिती. ओ, ही पण वही ठेवा. अरे तू पुस्तकं ठेवलीस ना, मग वही असू दे. अहो, यात मिशन मम्मीच्या सगळ्या आयडिया लिहिल्यात, त्याची पण पूजा होते. ठेवा. अच्छा, ठीक. पल्लू काकी, हे तुझं आवडतं पेन आहे? हो, आवडतं पण आणि महत्वाचं पण. हे पेन सिडने मला पहिलं गिफ्ट म्हणून दिलं होतं. माझी MBA ची फायनल एक्झाम होती तेव्हा त्याने मला हे गिफ्ट म्हणून दिलं.
आणि आता मला हे कायम जपून ठेवायचंय. हसताय काय तुम्ही? किती डेंजरस आहे हे. अगं नेहमी नाही, वर्षातून एक दिवस. एक दिवस कधी? नाने आवर, सगळं विसरते, काम करायला विसरशील. अहो पण एक दिवस तरी का? इतकी चांगली माणसं आहात तुम्ही. कशाला एखाद्याचं दुकान लुटायचं? किती नुकसान होत असेल बिचाऱ्याचं. आणि पोलीस काहीच करत नाहीत का? पकडतात ना. आज पकडलं तर आज पण जायला लागेल जेलमध्ये. हो, किती कॅज्युअली बोलताय तुम्ही. भीती नाही वाटत तुम्हाला? अगं आता आम्ही सगळं स्वीकारलंय ना. तू पण या घरची सून होणार आहेस. तू पण लवकरात लवकर सगळं स्वीकार. आले आले सगळे सोनं लुटून आले. नशीब यावर्षी नाही पकडलं. एक पुरे झाले ग. चला बरं बाहेर चला सगळ्याजणी. चला लुटलेलं सोनं बघू. चला ग. दरोडेखोर. अगं आदिती, तू अशी काय बघतेस? जा सिद्धूला ओवाळ. तुमचंही लग्न ठरलेलं आहे. अदिती चल ना. आदिती, तुला माहित नसेल म्हणून सांगतो. पूजा झाली ना की आम्ही सगळे पुरुष मंडळी सीमोल्लंघन करतो. म्हणजे काय की वेस ओलांडून तिकडून सोनं लुटून आणतो आणि मग घरी आल्यानंतर घरातल्या सगळ्या स्त्रिया पुरुषांना ओवाळतात. चला 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 घरात चला. चला. काय झालं? असं तोंड का पडलंय तुझं? तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. तू खोटच बोलणार. तात्या, तुम्ही दरोडेखोर होतात? काय? तात्या हो, तुम्हाला या गावात मान आहे. हे असं दरोडेखोर म्हणून एक दिवस तरी कशाला? हे सोनं लुटणं बरं दिसतं का? अदिती अगं काय बोलतेस तू? तू तर काही बोलूच नकोस. अजून किती गोष्टी लपवल्यास तू. सीड आणि दरोडेखोर असल्याचं कसला आला अभिमान? तात्या सॉरी, पण मला नाही पटलंय हे. तुम्ही तो मार्ग सोडला होता ना, मग आता एक दिवस तरी कशाला? तुम्ही आत्ताच्या आता लुटून आणलेलं सोनं परत करा. मला सांग, तुला हे कुणी सांगितलं सगळं? बहिणी आपली मस्करी अंगाशी येणार होते. हो पळा इथून आता. मला हे ताई काकींनी सांगितलं. अगं मस्करी करत होती ती. आणि माझ्या मिशा बघून मी तुला खरा दरोडेखोर वाटलो असेल. अगं सोनं लुटतो म्हणजे आम्ही दुसऱ्या गावी जाऊन आपटेची पानं आणतो. तेही गरजे एवढंच, एक फांदी. झाडावरची पानं सुद्धा आम्ही जास्त लुटत नाही, झाडाला त्रास नको म्हणून. मग दुकान काय लुटणार? खूप भोळी आहेस ग पोरी तू. पटकन एखाद्यावर विश्वास ठेवतेस.
अदिती, आणि असं काही असतं तर मी तुला सांगितलं नसतं का? नसताच सांगितलंस. एवढी चांगली माणसं लपवून ठेवलीस माझ्यापासून. हे तर नक्कीच लपवलं असतं. बरं, आता भांडू नका. चला सोनं वाटून घेऊया. रावण पण जाळायचा आहे आणि तात्या कोणाला मानाचं पान देतात ते पण बघायचंय. चला आपण सगळे चहा पिऊया. चहा तर झालाच पाहिजे. हे बरोबर. आणते चहा, आलेच मी. अदिती, मला तर वाटतं यावर्षी मानाचं पान तुलाच मिळणार. खरंच? सर्वांना महत्वाची सूचना, कोणी घराबाहेर पडू नका. गावात नरभक्षक बिबट्या शिरला आहे. परत बिबट्या आला का? बापरे, बिबट्याच्या पायाचे ठसे. आप्पा, बापू, सिद्धू भाऊ. अरे सांगा काय झालं? अहो आप्पा, अहो आपल्या गावात बिबट्या शिरला. बिबट्या ते बघा, पायाचे ठसे. आपल्या घराजवळ नंबर गेला. अरे बापरे. अहो बाई, इतक्या जवळ. माझी ऐश्वर्या, गोठ्यातल्या गाई म्हशी. बापू काका, अहो मी गोठ्यातच झोपलो होतो. सगळं व्यवस्थित आहे. बरोबर. गावात नरभक्षक बिबट्या शिरलाय. तो शेतवाडीच्या बांधावर दिसला होता. कोणी घराबाहेर पडू नका. आपल्या घराच्या जवळून गेलाय म्हणजे आपल्या सीसीटीव्हीत दिसलच. हा, चला आपण बघू. हो हो, चला 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 लवकर. हे चल आत ये. सगळे आले ना, घरातच थांबा आणि लहान पोरांना खोलीतच ठेवा. हो आप्पा. सगळे दरवाजे खिडक्या लावल्या का? हो. आदिती कुठे गेली? आदिती तिच्या खोलीत झोपली असेल. झोपू द्या झोपू द्या, उठवू नका तिला. तिच्या आईबाबांची काळजी घ्या, त्यांना सवय नाही या सगळ्याची. एक मिनिट. ही गाडी कसली फिरते? हे काहीतरी ते अनाऊन्स करतायत. काय म्हणतायत ते? काही नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ. काळजी करू नका, आम्ही चेक करून येतो. हो, पण काय चेक करणार आहे तुम्ही? ते कळलंच आता. आप्पा गाडी गेली आता. गावात बिबट्या आलाय का? काय? इथे बिबट्या येतो? हे गाव आहे की जंगल? तो तरी काय करणार ना. माणसांनी पैशासाठी झाडं तोडून जंगलात कारखाने बांधले, त्याचं घर हिसकावून घेतलं. आता तुम्हीच सांगा, तो तरी कुठं राहणार ना. येतो अधून मधून. अहो तुम्ही आम्हाला का घाबरवताय? इतके सहज कसं बोलताय तुम्ही? अहो आम्हाला सवय त्याची. नेहमीच येतो बिबट्या. अहो बिबट्याच काय, लांडगा, कोल्हा, तर सगळे येतात इथे. हे सगळे इथे खरंच येतात की तुम्ही आम्हाला घाबरवताय? अहो खरंच येतात. काल रात्री बिबट्या आपल्या घराच्या बाहेरून गेलाय. बाहेर ठसे पण आहेत. चला दाखवतो लगेच. नको नको. हो माय गॉड, मिलिंद, अरे कसलं गाव आहे? इथे बिबट्या घरात येतो. घरात नाही येणार, बाहेरून गेलाय. अहो बाहेरून गेलाय म्हणजे घरात घुसूच शकतो ना. नाही घुसणार. आता का म्हणून विचारा. आम्ही त्याला घरात घुसूच देणार नाही. अहो तुम्ही नका काळजी करू, आम्ही तुम्हाला काही होऊ देणार नाही. तुम्ही तुमच्या खोलीत निवांत बसा. इथे बिबट्या घरापर्यंत पोहोचलाय. निवांत कशी बसू?
ग बस. खरंच बिबट्याचं तुझ्या आवाज नाही तर. देशमुख साहेब तुम्ही उभे का, बसा ना. नाही नको असू दे. अदिती, अगं आत काय करतेस आणि किती वेळ असं बाहेर उभं करून ठेवणार आहेस त्यांना? ये ना बाहेर लवकर. अगं हसतेस काय? त्यांचंच घर आहे आणि त्यांनाच बाहेर उभं करून ठेवणार आहेस का? ये लवकर बाहेर. देशमुख साहेब, हे शेतही तुमचंच आहे, हे घरही तात्याने बांधून दिलं, तुम्ही कधी येऊ शकता. अहो हो, पण तुम्हाला असं बाहेर थांबवून एवढ्या वेळ अदिती आतमध्ये काय करते तेच कळत नाहीये. देशमुख साहेब चहा घ्या हो. अहो नाही नको असू द्या. घ्या हो. अदिती कुठे? हाय आत, फार गोड येतो त्या. पण एवढ्या वेळ आतमध्ये काय करते? त्या आता बाहेर आल्यावर बघाच म्हणजे कळेल. होतच आलंय. एवढ्या वेळ काय करते आतमध्ये? तिला बाहेर काढल्याशिवाय ही काय बाहेर येणार नाही. अदिती, अगं बाहेर ये लवकर. शेतामध्ये विंचू येतो, साप येतो, अगं बिबट्या पण येतो. हो साहेब, मस्करी काय करता? खरंच बिबट्या येईल. हो नाही हो, तसं नाहीये काय, मी तिला घाबरायला बोललो. हो खरंच साहेब, गावात बिबट्या शिरलाय. मी आता मार्केटमध्ये गेलो होतो, गावात गाडी फिरत होती, बिबट्या आला म्हणून. कुणीही घराबाहेर पडू नका. खरंच? हो. धनी, धनी, पवाट भरलं ना? काय? पवाट भरलं ना? अहो पवाट. हा. मग वाईच पाणी प्या. धनी, आपला दाम्या आता मोठा झालाय. म्हणतो कसा, मम्मी नाही, मम्मी नाही, आहे मी मोठा झाल्यावर शेतकरी होणार, तुझी आणि डॅडची खूप सेवा करणार. धनी, अहो माझ्याकडे लक्ष द्या की. वाईच बोला की माझ्याशी. बोलत नाहीयेस तर फोटो तरी काढ माझे. नशीब, फोटो तरी काढताय माझे. आलेच मी. असं कोण नाव घेत? जरा प्रेमानं नाव घ्या की. संगी, माझ्या संग इथून चल. चल. कसला आवाज आला?
मी केला. तुझ्यातलं प्रेम बघून माझ्यातला वाघ जागा झालाय. चल. आता ग बया, वाईच खूपच रंगात आलाय. बरं संगी, इथून जाताना अशी मोठी मोठी पावलं टाकायची, अशी, आणि असं असं उड्या मारत जायचं. हा चल. चालतंय. बरं चल. चला. मोठी मोठी पावलं टाक. असं उड्या मार, मोठी मोठी पावलं टाक. हा मार, उड्या मार, उड्या मार अशा. हा हा मोठी मोठी पावलं टाक, मोठी मोठी पावलं टाक, टाक मोठी मोठी पावलं. हा उड्या मार, उड्या मार, उड्या मार, उडी मार, उडी मार. हा ओ हॅलो, माझ्याकडे काय बघतोय ससा बिबट्यासारखा? नुकसान, तुला फक्त माझं नुकसान करता येतं. ही 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 पानं वाटली त्यांनी, आणि तुला काय गरज होती खरी सोन्याची पानं आणायची? लाखोचं नुकसान झालं माझं. एक्सक्यूज मी, माझाही बिझनेस मध्ये 50% शेअर आहे, हे विसरू नकोस. त्यामुळे फक्त तुझंच नुकसान झालंय असं मुळीच दाखवू नकोस. नुकसान झालं ना, आणि तुझ्यामुळे मी इथे अडकून पडलोय. मला जायचं होतं, माझी इम्पॉर्टंट मीटिंग होती, पण बाहेर जाता येत नाही. का तर बाहेर बिबट्या आहे. तुझ्यामुळे ना माझं फक्त नुकसानच होतंय. मिलिंद, त्या बिबट्याला मी नाही आणून सोडलेलं इथे. त्यामुळे तुला बाहेर जायचं असेल तर तू जाऊ शकतोस. मग तो तुला बिबट्या भेटू देत किंवा नको भेटू देत, आय डोंट केअर. यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. कारण तुझ्या बरोबर इथे खोलीत राहण्यापेक्षा बाहेर तो बिबट्या परवडला. अरे देन गो, प्लीज गो. आणि तसे तो बिबट्या तुला काहीच करणार नाही, बिकॉज आय नो त्याची चॉईस इतकी बॅड नसेल. हो का? येऊ का? या ना, या. तुमच्यासाठी मस्त गरमागरम नाश्ता आणि चहा आणलाय, घ्या ना खाऊन, बरं वाटेल तुम्हाला. थँक्यू. एकमेकांना भरवा हा. छान. तुम्हाला आमच्यात काय नातं आहे ते माहिती नाहीये का? हो, तसं माहिती आहे, पण आता बिबट्या आलेला आहे बाहेर, तुम्हाला एकाच खोलीत बसून राहायचंय, तर भांडण्यापेक्षा थोडंसं प्रेमाने वागा एकमेकांशी, प्रेमाने बोला. आणि तुमच्या छान जुन्या आठवणी असतील ना, त्या आठवा. एक बोलू का? लहान तोंडी मोठा घास घेते, पण तुम्ही ना छान रोमॅन्टिक गाणी ऐका. ही बघा, मी तुमच्यासाठी फुलं पण आणली आहेत. वाटलं तर एकमेकांना द्या. हा नाश्ता पण ठेवते, इथे ठेवते. तसं वातावरण खूप छान आहे, पण थोडं सावध राहा. आणि ही का ठीक आहे? बिबट्या जर खोलीत शिरला ना, पलंगावर उभं राहून गोल गोल फिरवायची. उंच गोष्टीला घाबरतो म्हणे बिबट्या. व्हॉट? तो बिबट्या या घरामध्ये येईल, या त्या खोलीमध्ये पण येईल? तसं काही नाही. द्या ती काठी, द्या माझ्याकडे. नाही नाही, नको, राहू दे इथेच. नाना, काय हो, घाबरवतायत का तुम्ही त्यांना? तसं घाबरत नाही ताई, सावध करतोय. तसा बिबट्या माणसावर अटॅक करेलच असं काही नाही. हा, पण त्याला जर भूक लागलेली असली तर तो काहीही फाडून खाऊ शकतो. तसं ताई, मागच्या वेळी नाना, त्यांना कळालं. चला आपण निघूया. चल.
संपलं सगळं. काय चाललंय हे? अभ्यास काही नाही, खेळतोय. मिशन. अभ्यास, खेळतोय, मिशन म्हणजे मशीन. मशीन म्हणायचंय तिला. हा, मशीनवर कपडे शिवते ना ती, म्हणून. उगाच कारण देऊ नका. खरं खरं सांगा, काय सुरू होतं इथे? रत्नाका, खरंच काय नाही. आज कोजागिरी आहे ना, तर त्यासाठी काय काय तयारी करायची हे बोलत होतो आम्ही. हे असं लाईन लावून बोलताय? ते आम्ही एकमेकींना कान गोष्टीसारख्या ना आयडिया सांगत होतो. कोजागिरीला काय धमाल करायची ते. हे ताई, हे तू तर काही बोलूच नकोस. तू मला काही नीट सांगणार नाही. ही नानी आहे ना, तिच्या विसरभोळ्या स्वभावातून बिचारी सगळं बोलून जाते. तिच्या काही लक्षात राहत नाही. पण तुझ्याकडे अनेक कारण तयार असतात. एक गोष्टी लपवण्यात एक्सपर्टच आहेस ना तू. मला माहितीये, माझ्याबद्दलच काहीतरी बोलत असणार. काय लपवत होतात तुम्ही? रत्नाक्का, सिद्धूनी सांगितलं ना तुम्हाला, तुमच्याबद्दल नाही कोजागिरीबद्दल बोलत होतो आम्ही. आणि रात्री कळायला असतच ना तुम्हाला, रात्री भाऊजी येत आहेत. मग बघा तुमच्यातलं प्रेम आणखीन कसं वाढेल ते. काही गरज नाहीये. आमचं आहे ना खूप प्रेम आहे एकमेकांवर. आणि तेच खुपतंय तुम्हाला, हे पण कळतंय. रत्नाक्का, का खुपेल आम्हाला? हा, एक दिवस भाऊजी प्रेमाने वागले, सतत ऐकवतात ते आम्हाला तुम्ही. हा, एक दिवस तुमच्यातलं प्रेम दिसलं, नंतर भाऊजी गायब. प्रेम संपलं का तुमच्यातलं? तू आहे ना त्याचीच वाट बघ. आम्ही कधी दुरवतोय ना. मिशन मम्मी, दोघांना एकत्र आणण्यासाठी अपेक्षित 21 कल्पना. वाटलंच होतं मला हे सगळं माझ्याबद्दल चाललंय. मला दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न चाललाय. म्हणजे यांनीच ठरवलंय. एकदा आमच्या कोजागिरीचा उत्सव बघा, काय धमाल असतं ती. खरंय नाना. अहो, या घरची स्पेशालिटी म्हणजे काय माहितीये? मोठ्या बाईंच्या आजचं मसाल्याचं दूध. सगळे नवरा बायको एकत्र येऊन दुधात चंद्र बघतात. चंद्र दिसला की मग दूध पितात. नवरा बायको दुधात चंद्र बघताना आपलं एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करतात. तुम्हालाही आवडेल. आज तुम्ही पण या. एक मिनिट. हे तुम्ही मला दुधात चंद्र बघायला सांगू नका, मला किंवा महालक्ष्मीला. आणि असंही तुम्हाला सगळ्यांना माहितीये की आम्ही लवकरच डिवोर्स घेतोय. त्यामुळे प्लीज अशी ही ऑकवर्ड सिच्युएशन क्रिएट करू नका, प्लीज. सर, हे असेच प्रसंग असतात जेव्हा आपलं भांडण विसरून आपण एन्जॉय करावं. नाही, पण आमच्यामध्ये प्रेमच नाहीये तर व्यक्त कसं करणार ना? आता नाहीये, आधी तर होतं ना सर. ते आठवा. बरोबर आहे सिद्धू. शेवटी बायको ती बायकोच.
तिच्या बरोबर घालवलेले क्षण कसे विसरणार? सगळं आठवा. काय माहित, त्यामुळे तुमच्या नात्याची नव्यानं सुरुवात होईल. नाही, आता ते शक्य नाहीये. माहितीये तुमची बायको स्वभावाने कडक आहे, माझ्याच बायको सारखी, म्हणून तुम्हाला भीती वाटत असेल. पण खरं सांगू, घाबरण्यातच मजा असते, त्यातच प्रेम असतं बघा. अहो तुम्हाला बायको आहे, तिची सोबत सोडू नका. बायको नसणं खूप वाईट असतो. माझा एक मित्र होता, त्याने बायकोला सोडलं. अहो एकटाच राहायचा, गेला. अहो 4 दिवस कोणाला कळालंच नाही तो गेला. हे नेहमी असं भयंकर का बोलत असतात? तुम्ही लक्ष नका देऊ, नाहीतरी ते सत्यच बोलताय. आणि सायंटिफिकली हे सुद्धा सिद्ध झाले की बायकोच्या सहवासात पुरुषाची तब्येत चांगली राहते. अगदी कितीही भांडण होत असलं ना तरी सुद्धा. सर तुम्हाला प्रेम व्यक्त करता येत नाही ना? मी तुम्हाला छान 1-2 कविता देतो, त्या म्हणून दाखवा. खुश होतील त्या आणि सगळं छान होईल. तुमच्यातले संबंध चांगले झाले तर तुमचा बिझनेसही वाढेल. नाही सॉरी, आमचे संबंध नाही सुधारू शकत आता. आणि तुम्ही जे काही सांगतायत ना मला, चंद्रात दूध, दुधात चंद्र, काय ते नाही, ते मी नाही करणार आहे. सर, अदितीसाठी हे सगळं करून बघा. तुम्हाला एकत्र बघून ती खूप खुश होईल. मॅडमनी घाबरून तुम्हाला जेव्हा मिठी मारली होती, अहो ते बघून अदितीच्या डोळ्यात पाणी आलंय. आजचा एक दिवस करून बघा अदितीसाठी. हे बघा, हे विचार करू नका. मला एक सांगा, तुम्ही पहिल्यांदा एकत्र कोणता पिक्चर बघितला? मैंने प्यार किया. दिल दीवाना बिन सजना के माने ना. आज रात्री तुम्ही हेच गाणं म्हणायचं अदितीच्या बाबांसाठी. पण मी मिलिंदसाठी का गाणं म्हणायचं? अहो नवरा आहे, आज कोजागिरी पौर्णिमा आहे ना. आज एकमेकांविषयी असलेलं प्रेम व्यक्त करायचं असतं. त्यांच्याविषयी काय बोलायचंय ना ते तुम्ही जरा आठवून ठेवा. मला नाही बोलायचं काही त्याच्याविषयी. त्यापेक्षा तुम्ही मला लॅपटॉप द्या माझा. नानी शोधते, सापडला की देईलच ना. तुम्ही तोपर्यंत त्यांचा विचार करा ना. अहो कितीही झालं तरी ते तुमचे मिस्टर आहेत आणि नवरा हा आयुष्यात खूप महत्वाचा असतो. आपल्या दोघींमध्ये ना एक गोष्ट सारखी आहे, आपले नवरे आपल्याला घाबरतात. नवऱ्याला धाकात ठेवून वर्चस्व गाजवलं ना, तब्येत अगदी ठणठणीत राहते बघा. शेवटी आपल्या हक्काचं माणूस ते आपल्या हक्काचं माणूस. आपल्या आई वडिलांनंतर आपण त्यांच्यावरच विश्वास ठेवतो ना. पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय? हे नवऱ्याचा इम्पॉर्टन्स अँड ऑल. कारण मॉम, तुम्हा दोघांच्या कामाच्या वस्तू नेमक्या कुठे ठेवल्यात हे नानी काकी विसरलीये. आणि त्यामुळे तुम्हा दोघांना पहिल्यांदा कामाशिवाय एकमेकांसाठी वेळ मिळतोय. त्याचा उपयोग करून घ्या. लॅपटॉप नाहीये, फोन नाहीये म्हणून खूप नुकसान होणार यावरून भांडण्यापेक्षा जो वेळ मिळालाय ना, त्यात एकमेकांशी प्रेमाने बोला. प्रेमाने? मी आणि मिलिंद? कम ऑन अदिती, तुलाही माहितीये हे अशक्य आहे आता. आणि तसंही तुम्हाला सगळ्यांनाच कळलंय की आमचा डिवोर्स होणार आहे. तरीही तुम्ही सगळे हे असं का बोलताय? हे बघा, हे आमचं आयुष्य आहे. ते कसं जगायचं ते आम्ही ठरवू ना. तुम्ही यात मध्ये पडू नका. मध्ये पडू नका म्हणजे? माफ करा, आम्ही मध्ये नाही पडत आहोत. हो, पण कुठलंही नातं असं अर्धवट सोडायचं नसतं. वीणबाई, नात्याला एक संधी तर देऊन बघा ना. अहो पण आम्हाला नाही द्यायची संधी. किमान मला तर नाहीच नाही. ती नानी कुठे? मला माझा लॅपटॉप हवाय, काम करायचंय. मॉम, हे सगळे चांगल्या हेतूने काहीतरी सांगतायत तर तू सरळ सरळ दुर्लक्ष करतेस. जरा विचार करून बघ ना. एवढा काय राग आहे डॅडवर? मोठ्या बाई, ताई काकी, पल्लू काकी, अर्चना वहिनी, तुम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले पण काहीच होऊ शकत नाही. अदिती,
आदिती थांब. आदिती, काय बोरिंग बायका आहेत ह्या. मी इथे आलो ना की नेहमी आमच्या घटस्फोटाचा विषय चालू असतो. आमचं खूप प्रेम आहे हो. आम्ही घटस्फोट नाही घेणार. हो माहितीये, आम्हाला माहितीये. अहो पण ते घटस्फोटाचं तुमच्याबद्दल नव्हतं चाललेलं. नाही म्हणजे तुमचा गैरसमज होतोय. गैरसमज तर इतरांचा होतोय. आम्हाला एकत्र आणण्यासाठी कुणाला काही प्रयत्न करायची गरज नाही हो. आम्ही एकत्रच आहोत. आणि मी मुलगी आहे तात्यांची. त्यांचे संस्कार असे वाया नाही जाऊ देणार. आणि यांचा काहीच त्रास नाही मला. त्यामुळे घटस्फोट हा प्रकार मी या घरात नाही होऊ देणार. वा, छान बोलीस रत्ना. अरे घटस्फोट हा शब्द या घरात नकोच. आमची ही खूप साधी आहे. हा जराशी वेंदळी आहे पण गोड आहे. माझी काही इच्छा नाही, फक्त भीती एकाच गोष्टीची की कधीतरी मला तर नाही ना विसरणार. हो, मध्येच रात्री उठायची आणि मला विचारायची, ओ तुम्ही कोण, माझ्या खोलीत कशी शिरलात. हो काय हे, बाकी सगळं विसरेन मी, पण मला इतकं सांभाळून घेणाऱ्या माणसाला कसं विसरेन. माझी कधीपासूनची फक्त एकच इच्छा आहे की तू ग्रॅज्युएट हो, तुझं शिक्षण पूर्ण कर. माझी पण एकच इच्छा आहे, आपल्या दोघात आता तिसरा येऊ दे. आधी ग्रॅज्युएशन. आधी बाळ. नाही, आधी ग्रॅज्युएशन. आधी बाळ. आधी ग्रॅज्युएशन. अरे बाळा, प्रेम व्यक्त करायचंय, भांडायचं नाही. एक काम करा दोघांनी, दोन्ही इच्छा मनावर घ्या आणि आम्हाला पेढे द्या. काय सांगू तुझ्याबद्दल. सगळं काही मिळालंय मला. खूप लकी आहे मी पण खूप लकी आहे. फक्त तुम्ही काही कविता ऐकवता ना, त्या माझ्या डोक्यावरून जातात. हो, चला पाहुणे, आता तुम्ही. मी आम्ही म्हणजे मिलिंदराव, तुमच्या मंडळीबद्दल बोला काहीतरी. तर हिच्याबद्दल काय बोलू हे काही कळतच नाहीये, पण काही कवितांच्या ओळी आहेत त्या मी म्हणून दाखवतो. बोला बोला. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं.
प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनी हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा. 2 ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं. घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं सेम असतं. वीणबाई, आता तुम्ही बोला. माझ्या नवऱ्याबद्दल मी काय बोलू? माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. खूप भयंकर एक्सपिरियन्सेस मधून गेल्यानंतर मला असा माणूस भेटलाय. आज तो आहे म्हणून मी आहे. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या कठीण काळातही त्याने मला खूप साथ दिली आहे. इनफॅक्ट बिझनेस ग्रो करायलाही त्यानेच मला मोटिवेट केलंय. बरं झालं तू माझ्या आयुष्यात आलास. आय लव्ह यू राघव. राघव. तात्या, मी माफी मागते तुमची. मॉमने जे काही सांगितलं ते जरी खरं असलं तरी ते ज्या पद्धतीने तुमच्या समोर आलं त्या पद्धतीने यायला नको होतं. खरं ते कधीच समोर नसतं आलं अदिती. तुम्ही जर हे असंच लपवून ठेवलं असतं तर हे कधीच समोर नसतं आलं. मॉम जरा थांबशील का? का थांब? त्या सगळं खरं सांगतायत म्हणून? तात्या, आदिती तू थांब. तुम्ही बोला. आता मी काय म्हणतो, आता हे सगळं तू काही बोलू नकोस. तुम्ही कोणीच काही बोलू नका. तुम्ही बोला. नको तात्या, ह्या वयात हे एवढे धक्के सहन नाही होणार तुम्हाला. त्याची काळजी तुम्ही नका करू. आतापर्यंत खूप धक्के सहन केलेत मी. हो, पण हा धक्का वेगळा आहे. आतापर्यंत फक्त सिद्धार्थ आणि अदितीच्या लग्नाचा प्रश्न होता, पण आता मी जे सांगणार आहे ना त्यामुळे तुमची ही हसती खेळती फॅमिली तुटू शकते. काय बोलताय हे? कुटुंब तुटणार आमचं? काही झालं तरी शक्य नाही हे. मुंबईला आले होते ना तेव्हापासून त्यांना माहिती होतं की आमचा डिवोर्स होणार आहे. तेव्हा तुम्हाला हे सगळं सांगितलं नाही गेलं तात्या, कारण हे तुमच्यापासून लपवून ठेवून आमच्यात प्रेम निर्माण करणार होते. का तर हे सगळं करून घटस्फोट झालाच नाही तर तुम्हाला काही सांगायलाच नको. म्हणजे तुमची तत्व यांना मान्यच नाहीये की तुमच्यावर विश्वास नाहीये यांचा. हे काय बोलताय तुम्ही तात्या? असं काही नाहीये हो. मग का नाही सांगितलं तात्यांना? खरं सांगू तात्या, तुम्ही सगळं समजून घ्याल यावर यांचा विश्वासच नाहीये. तुमचं आणि बयोबाईंचं मी एक वेळ समजू शकते, कारण तुम्ही वयस्कर आहात, तुमचे विचार जुने आहेत, तुम्ही ऑर्थोडॉक्स आहात. पण रत्नाकांतचं काय? तुम्हालाही नाही सांगितलं? या घरातली मुलगी असूनही मग कसं म्हणू शकता तुम्ही की आम्ही एकमेकांना जोडून राहतो? माझ्यापासून फक्त लपवून नाही ठेवलं, माझ्यावर प्रयोग सुद्धा केलेत तुम्ही. मला विश्वासात न घेता तुमच्या मिशन साठी वापरून घेतलं तुम्ही मला. याचा अर्थ ती वही त्यात लिहिलेलं ते मिशन आदितीच्या आईबाबांबद्दल होतं. हे खोटं बोललात माझ्याशी. आता तर मला सिद्धू आणि आदितीच्या लव्ह स्टोरी बद्दल देखील संशय येतोय. अरे ती तरी खरी आहे की नाही?
की तिथेही फसवलं तुम्ही? नाही तात्या, असं काही नाहीये. मग काय चाललंय तुझं? मी खरं बोलते याचं तुला इतकं वाईट वाटतं अदिती? मग जेव्हा तात्या मला बोलले तेव्हा तुला काहीच नाही वाटलं? आमचं घर, एकमेकांवर विश्वास आहे वगैरे वगैरे. अगं किती ऐकवलं मला. मग मला पण सांगू देत नाही यांना. ते कुणीच कोणावर विश्वास ठेवत नाही आणि म्हणे एकत्र आनंदी कुटुंब. सगळं काही फक्त दाखवायलाय. एकमेकांशी छान वागायचं, इथे चंद्र बघायचा आणि मोठ्यांपासून गोष्टी लपवायच्या. सॉरी तात्या, मी जरा जास्तच बोलतेय पण मी खरी आहे. मला खोटेपणा आवडत नाही. माझ्या मुलीचं नुकसान झालं तरी चालेल आणि हे लग्न मोडलं तरी चालेल, पण मी खोटं बोलणार नाही. खोटं बोलून जोडलेलं नातं नकोच आहे मला. मग ते नातं तुटलं तरी काही हरकत नाहीये. अहो असं नका बोलू. तुम्हाला वाईट वाटत असेल पण मला ज्या गोष्टीचा राग येतो ना ते मी तोंडावर बोलून मोकळी होते. तात्या मी सगळं सांगतो पण आता मी विचारीन तेवढंच सांगायचं आणि मला फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर हवंय. सिद्धू, हे सगळं खरं आहे? हो तात्या, पण कुणाला माहिती होतं हे? सगळ्यात आधी मला आणि हिला माहित होतं. नंतर नानी आणि बापू आले, त्यांना कळलं. नंतर सगळ्यांना कळलं. बघितलंच बयो, सगळ्यांना सांगितलं, मला नाही सांगितलं. मी म्हणत असते ना, तुझ्या सुना मला परक समजतात. ते काही खोटं नाहीये. खूप वाईट वाटलंय मला. काय बोलावं सुचत नाहीये. काय बोलू मी? यावर आपण उद्या बोलू. तात्या अहो थांबा. तात्या, आदितीची काही चूक नाही. ती चांगली मुलगी आहे. हो तात्या, मोठ्या बाई बोलताय ते अगदी बरोबर आहे. हो तात्या, तुम्ही दूध नाही प्यायला, ते तरी पिऊन जा. आता मला काही हे नकोय. तात्या, सगळी चूक माझी आहे. मला शिक्षा द्या, पण प्लीज थांबा. शिक्षा तर मी करणारच आहे, पण तुला एकट्याला नाही, सगळ्यांनाच. मला आता इथं थांबायचं नाहीये. मला एकटा राहू द्या. रत्नाक्का, रत्नाक्का, घाबरू नको. मी काय बोलणार तुला? इथं माझ्या घरच्यांनीच मला आपलं मानलं नाहीये. तुला त्यांनी त्यांच्या वतीनं बोलायला तर नाही पाठवलं ना? नाही रत्नाक्का, मी हे दूध घेऊन आले तुमच्यासाठी. नकोय मला. तात्यान बयोबाईंनी दूध प्यायल्याशिवाय मी दूध पित नाही. ते प्यायले तरी नकोय मला. आता मला या घरातलं काहीच नकोय. रत्नाक्का प्लीज असं नका ना बोलू. तुला नाही कळणार आदिती. आता सुद्धा मी खिडकीपाशी उभी होते तेव्हा लहानपणापासूनचे खेळलेले खेळ, मस्ती, तात्यांचा ओरडा, बयोचं प्रेम, सगळं सगळं आठवलं. लग्न होईपर्यंतच सगळं आयुष्य या घरात काढलंय मी. इथे येणाऱ्या प्रत्येक सुनेला पाहिलंय. हे आप्पा, नाना, बापू, बाळा आता या घरात तुला गुण्या गोविंदानं राहताना दिसतायत. पण लहानपणी ना हे खूप मस्तीखोर होते. खेळताना सारखे भांडायचे. मी या घरातली एकुलती एक मुलगी, सगळ्यांची लाडकी. मग प्रत्येक जण मलाच येऊन सगळं सांगायचा. ऐकायचं माझं. आप्पा माझा मोठा भाऊ असला तरी तात्या ना खेळताना यांच्यात भांडणं होऊ नये म्हणून मला त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगायचे. मी पण कोणी मस्ती केली की त्याचं नाव तात्यांना सांगायची. ही सगळी भावंड मला विचारल्याशिवाय एकही गोष्ट करत नव्हते. यांनी त्यांच्या बायकांना होकार देताना सुद्धा मला आधी सांगितलं होतं. लपवतात माझ्यापासून, पण आपल्या बायकांना सगळं सांगतायत. इतकी परकी कधी झाले मी?
नाही रत्नाक्का, तुम्ही समजताय तसं काहीच नाहीये. उलट सगळ्यांच्या मनात तुमच्याविषयी आदरयुक्त भीती आहे. तुमच्यापासून लपवलं कारण तुम्ही तात्या आणि बयो आजींशी प्रामाणिक आहात. काहीच लपवत नाही तुम्ही. जे मनात येतं ते बोलून टाकता. असं तुम्ही रागाच्या भरात बयो आजी आणि तात्यांना काही बोलून बसला असता तर ही भीती प्रत्येकाला होती. आता तुम्ही नाही का म्हणालात लहानपणी कोणी चुकीचं वागलं, मस्ती केली तर त्याचं नाव तुम्ही तात्यांना सांगायचा. त्याचीच भीती वाटत होती सगळ्यांना, म्हणून नाही सांगितलं तुम्हाला. ती भीती तर मलाही आहे. आताही जरा काही झालं ही तात्यांकडे जाऊन माझी तक्रार करते. आता आपला विषय चालू आहे का? जा बॅग भरा. भरतो. रत्नाक्का, हा जो काही प्रकार घडला त्यात तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता. तुम्ही तर या घरच्या आहात. हक्क आहे तुमचा. परक्या नाही आहात तुम्ही. परकी तर मी आहे. म्हणजे तुम्ही सगळेच जण अगदी मनापासून माझ्यासाठी सगळं काही करता. पण अजून या घरची सून नाही ना झाली आम्ही. आणि माझ्याच मुळे तुमच्या सगळ्यांच्या नात्यात कडवटपणा आलाय आणि नाही सहन होते मला. रत्नाक्का, चूक माझी आहे. त्याची शिक्षा घरच्यांना नका देऊ. जमल्यास माफ करा मला आणि हे दूध पिऊन घ्या. आदिती रडत गेली का बिचारी? अरे सिद्धू दादा, आप्पा कुठे आहेत? अरे नवं धान्य आलंय, धान्य. पहिलं धान्य आलं. आप्पा, मोठी बाई, आदिती, सगळे बाहेर या लवकर. आपलं पहिलं धान्य आले. अरे लाव ना, इकडे लाव. या लवकर. आलं का धान्य? होय होय. आप्पा बघा, यावर्षी बाजरीला झाक आली. किती बरं वाटतं ना आपण घेतलेली मेहनत अशी समोर बघून. आपल्या कष्टाचं मोल जाणलं मातीत आणि एवढं चांगलं पीक उगून आलं. आदिती, आदिती लवकर ये. काय झालं सेठ? ये लवकर. अरे आदिती, अगं हे बघ आपलं पहिलं धान्य. पहिलं धान्य म्हणजे? आदिती, दरवर्षी आपल्या शेतातलं पहिलं धान्य आपल्या घरी येतं. मेहनत करून जेव्हा पहिलं धान्य घरी येतं ना तेव्हा घरातले सगळे खुश होतात. आपणकडे बघ. अप्पा, छान वाटतंय ना? आदिती, जवळजवळ सगळं धान्य, कडधान्य, सगळ्या भाज्या आपल्याच शेतात पिकवल्या जातात आणि तिथूनच सगळे धान्य, कडधान्य आणि भाज्या आपल्या घरी येतात. आता ही बघ ना, ही बाजरी. आता तात्या येणार आणि याची पूजा करणार आणि मग सगळी बाजरीची पोती आपल्या घरात जाणार. मग आम्ही सगळ्या बायका जातं काढून ओव्या म्हणत ती बाजरी दळतो आणि पीठ काढतो. किती छान आहे हे सगळं. आमच्याकडे तर ग्रोसरी ऑनलाईन मागवतात. हे सगळं नवीन आहे माझ्यासाठी. अगं आता दरवर्षीच बघशील हे सगळं. काय आहे सगळं? वीणबाई बघा, आमच्या शेतातलं पहिलं धान्य. ओ नाईस. आमच्या मॉल्स मध्ये येत असेल असं धान्य वगैरे. मॉल मध्ये घेतलेलं वेगळं, तिथे काय पैसे द्यायचं आणि घ्यायचं. पण हा शेतकऱ्याचा आनंदच वेगळा आहे. चला तात्यांना बोलून घ्या, पूजा करून घेऊ धान्याची. तात्या लवकर या, अहो आपलं धान्य आलंय. अप्पा, तात्या येतील ना? राईट. तात्या तर रागवलेत ना तुमच्यावर, ते नाही येणार. सिद्धार्थ, आता काय करणार तुम्ही? अप्पा, तात्यांनी पूजा नाही केली, धान्य घरात कसं जाणार?
अहो आप्पा आप्पा तुम्ही पाणी पिऊन घ्या आणि शांत व्हा. अहो ताते येतील बाहेर. आणि नाही आले तर? अहो शेतकरी आहात तुम्ही दुष्काळ पाहिलाय, ओला दुष्काळ पाहिलाय, गारपीट पाहिली आहे, संपूर्ण शेतीचं नुकसान होताना पाहिलंय. तेव्हा खचला नाही आणि आता? अहो शेतकरी असणं व्यवसाय नाहीये तुमचा, स्वभाव आहे. हो, पण माझ्या तात्या आणि बयबाईचा माझ्या पाठीशी भक्कम हात आहे म्हणून मी असा आहे. लहानपणी तात्या मला शेतात घेऊन जायचे, तिथल्या मातीत मी खेळायचो. खेळता खेळता पडलो, लागलं तर तात्या त्या शेतातली माती माझ्या जखमीवर लावताना सांगायचे, तुला 2 आई आहेत, एक बयोबाई आणि ही माती, दोघींनाही अंतर देऊ नकोस. मी तात्याचं ऐकलं, मी शेतकरी व्हायचंच ठरवून टाकलं. मग तात्यानंतर मी सगळी शेती सांभाळली. याचं कौतुक मला त्यांच्या डोळ्यात दिसतं म्हणून मी असा आहे. हे असं पहिलं धान्य येतं तेव्हा तात्या माझ्या पाठीवरून हात फिरवत शाबासकी देतात. तेव्हा मला तात्या म्हणतात, मला अभिमान वाटतो मी शेतकरी असल्याचा. पण आज तात्या येणार नाहीत, माझ्या पाठीवर हात फिरवणार नाही, कौतुक नाही. अप्पा असं काय बोलताय तुम्ही? आणि जे काय घडलंय त्यामुळे तात्यांना कौतुक तुमचं वाटणार नाही असं का वाटतंय तुम्हाला? कारण आधी तिच्या आई वडिलांचा घटस्फोट होणार आहे, ही पहिली गोष्ट जी मी तात्यापासून आणि बयबयपासून लपून ठेवली. त्यामुळे माझ्याबद्दलच्या कौतुकाची जागा रागाने घेतली असणार. माझ्यामुळे हे सगळं घडतंय. कोण खोटं बोललं, कोण खरं, यापेक्षा यामागचं कारण मी आहे. हे सगळे बिचारे माझ्यासाठी त्रास सहन करतायत. हसत खेळत ज्या घरात दिवस सुरू व्हायचा त्या घरातल्या माणसांच्या डोळ्यातच पाणी आहे. काहीही करून मला या घरचा आनंद परत मिळवून द्यायचाय. आज तात्या धान्याची पूजा करायला आले पाहिजेत, नाहीतर अप्पांना खूप वाईट वाटेल. तात्यांचा राग गेला पाहिजे, पण काय करू म्हणजे तात्यांचा राग. कोणालाच न सांगता कसं जाऊ? ऍटलिस्ट मोठ्या बाईंना तरी सांगू का? अदिती काय करतेस? मिलिंद गाडीत वाट बघतोय, चल लवकर. आपण निघतोय तर एकदा भेटून सगळ्यांना बाय बोलते. सगळे झोपले असतील. तुला माहिती आहे ना ते किती गोड आहेत सगळेजण. तू बाय करायला जाशील आणि मग तू जातेस म्हणून सगळेजण इमोशनल होतील. पण असं न भेटता न सांगता गेले तर चांगलं नाही ना दिसत. हे बघ आता इथे कोणीच नाहीये तर आपण निघूयात. वाटलं तर तू त्यांना नंतर फोन कर ना. ओके, पण ऍटलिस्ट सेडला तर. नो अदिती, तो तुला परत थांबवेल आणि समजवत बसेल की जाऊ नकोस अनॉल. नाही, मी नाही समजवणार आता तिला. मला माहितीये तू माझं ऐकणार नाहीस, पण एक सांगतो, तू निघून गेल्यावर घरातल्यांना खूप त्रास होणार आहे. त्यांचं सोड, तुला इथून निघून जाणं किती कठीण आहे तेच बघ तू. आता तूच ठरव तुला जायचंय की नाही. सिद्धार्थ, तिचं आधीच ठरवून झालेलं आहे आणि तिने तुला क्लिअर केलंय ना, मग पुन्हा पुन्हा तोच विषय काढून
तिला त्रास देऊ नकोस. जाऊ दे तिला. आज सकाळी सकाळी कुठे बाहेर चाललात वाटतं? नाही. मग काही विशेष? हो, काय? आजपासून मी काही गोष्टी ठरवल्यात. हे उगाच चिडून बसण्यात काहीच अर्थ नाही. काल जरा चुकीचंच वागलो मी, सगळ्यांशी खूप कठोर वागलो. आता या सगळ्यांनी जे काय केलं ना ते आपल्याला वाईट वाटू नये म्हणूनच केलं ना. ते बिचाऱ्या पोरीने खूप सोसलं. आता तिच्या आईवडिलांमुळे तिला शिक्षा देण्यात काही अर्थ नाही ना. अच्छा, म्हणजे सगळ्यांना माफ करणार आहात म्हणून इतके छान कपडे घातलेत. नाही नाही, माफ करण्यासाठी एवढे चांगले कपडे घालण्याची काही गरज नाहीये. त्याचं कारण वेगळंच आहे. काय? आज आपण आदिती आणि सिद्धूच्या साखरपुड्याची तारीख ठरवणार आहोत. काय? हे कधी ठरवलं? काल आपली होणारी सुनबाई भेटून गेली, त्याच्यावर मी खूप विचार केला आणि ठरवलं. आज छान गोडधोड होऊन जाऊन दे. गोडधोड करेन, पण तुमच्यासाठी नाही. अरे, अशा आनंदाच्या क्षणी थोडं खायला पाहिजे की नाही गोड? अहो, थोडं थोडं म्हणता आणि ताटभर खाता. अगं हेमा, अहो काहीतरी काय. ते माझ्या गोडाधोडाकडे लक्ष नाही, थोडस माझ्याकडे लक्ष दे. तो अगोदर चहा संपा बरं तुम्ही. घ्या, चला आपण जरा चांगली बातमी सांगूया त्यांना. कुठे गेले सगळे? सुमित्रा, नानी, ताई, रत्ना, चला सगळे देशमुख बाहेर या. तात्या, काय झालं? तात्या, कुठे जायचंय का? नाही म्हणजे मी गाडी काढू का? पण तात्या, नेमकं कुठे निघाला तुम्ही? मी कुठेही जात नाहीये आणि आज कुणीही कुठेही जायचं नाहीये. आज आनंदाचा दिवस आहे. काय आज? मी विसरले. तुलाच काय, आम्हाला सुद्धा आठवत नाही आज नेमकं काय आहे ते. सांगतो. एक आनंदाची बातमी द्यायची आहे. सगळे आले का? हो, आलेत तात्या. सिद्धू बाकी होता, तो पण आला. तात्या तुम्ही? हो, मी. आधी सुनबाईंना बोलवा, मग सगळे म्हणून जोरदार चर्चा करू आणि ठरवू काही गोष्टी. काय ठरवायचंय तात्या? आधी सुनबाई आणि भाई येऊ देत, मग बोलू. झोपलेत ते काय अजून? तात्या, अदिती आणि तिचे मॉम डॅड